म्हणजे तू कधी असं ऐकलंय का, की एका मुलाच्या एका चुकीमुळे अख्ख्या गावाला भोगावं लागत आहे? त्यांचं असं होतं एक्सप्लेनेशन, की डिमन्स असतात, म्हणजे पाताळ लोक म्हणजे जे हां. डिमन्स असतात, त्यांना बॉडीज हव्या असतात त्यांच्या वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी. त्या कवचमध्ये जे लोकं होते, त्या लोकांनी म्हणजे ते लोकं असं बोलतात, की आम्ही अक्षरशः त्या मूनलाईटमध्ये त्या कवचच्या बाहेर आत्मांना फिरताना बघितलं. बापरे! सेकंड टाईमपासून बॉडी रिटर्नच येत नव्हते. ती बॉडी हरवली की ती हरवलीच. ती परत यायची नाही. कारण यांना डिस्टन्स मॅटर नाही करत. एक हिप्नोटाईज झालेला माणूस किती पण चालू शकतो ना. तो आज निघाला, तो 4 दिवसांनी जरी पोहोचला तरी तो सुसाईड करेलच. तो तिथे गेला रात्रीच्या टाईमला आणि त्याने दोर टाकला गळफास घ्यायसाठी. मग असंच रात्र झाली. मग काय झालं, किशोरचे 3-4 मित्र होते असंच फटका मारत होते गावाच्या अवतीभोवती. त्यांना त्या निंबाच्या झाडावरती एक बॉडी लटकलेली दिसली. तिथंच त्यांनी जिथं हां. आत्महत्या केली. सगळं म्हणजे काहीच नव्हतं तिथे. बॉडीच गायब झाली.